सरपंच मंगेश साबळे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांना 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे। आता मंगेश साबळे यांच्यावर ही कारवाई का झाली, तर मंगेश साबळे यांनी बुधवारी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा अधिकारी कार्यालयावर थेट आंदोलन केलं होतं। आता हे आंदोलन त्यांनी कशासाठी केलं होतं, कारण की मंगेश साबळे हे ज्या गावचे सरपंच आहेत त्या गावच्या शाळेमधल्या 4 शिक्षकांची SRI साठी BLO म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांना BLOचं काम देण्यात आलं होतं। मग आता शिक्षकांना BLOचं काम देण्यात आल्यामुळं त्या शाळेमधले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नुकसान होत आहे, म्हणून शिक्षकांना शिक्षकाचं काम करू द्या हीच मागणी घेऊन मंगेश साबळे हे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसले होते आणि त्या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांना जाब विचारत होते। मग याच कारणामुळं मंगेश साबळे यांच्यावर थेट कारवाई करण्यात आली आणि त्यांना पोलिसांनी अटक सुद्धा केली। आता मंगेश साबळे हे त्यांच्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत। मंगेश साबळे हे नेहमी शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि गावकऱ्यांसाठी अशा पद्धतीचे आंदोलन करत असतात आणि त्यांच्या गावकऱ्यांना, जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम करत असतात। आता हे त्यांनी हे जे आंदोलन केलं होतं ते विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी केलं होतं। मग त्याच आंदोलनामुळे मंगेश साबळे यांना कारवाईला सामोरं जावं लागत आहे आणि आता जेलची हवा सुद्धा खावा लागत आहे। पण मात्र मंगेश साबळे या अगोदर सुद्धा त्यांच्यावर अशाच कारवाई झालेल्या आहेत। अनेक केसेस मंगेश साबळे यांच्यावर झालेल्या आहेत, कारण की त्यांची आंदोलनं ही आगळ्या वेगळ्या पद्धतीची असतात। मग सरकारला ज्या भाषेत समजतं, अधिकाऱ्यांना जी भाषा कळते त्याच भाषेमध्ये बोलावं लागतं असं सुद्धा मंगेश साबळे हे वारंवार सांगत असतात। पण मात्र ज्या पद्धतीने आता त्यांच्यावर थेट कारवाई झालेली आहे आणि त्यांना अटक सुद्धा झालेली आहे, त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका।